हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आम्ही चाललेलो आहोत आपल्या एका वाढदिवसाला. तर आम्ही इकडे चाललेलो आहोत लोढामध्ये आणि आज वाढदिवस आहे तो म्हणजे आपल्या महेंद्रदादांचा. सर्वांचे प्रेरणास्थान म्हणजे आपले महेंद्रदादा. आणि बघू शकता खूप मस्त असं डेकोरेशन केलं होतं, खूप पब्लिक होती. मग आम्ही लगेच केक कापला आणि नानाचा वाढदिवस साजरा करायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता इथे केवढी पब्लिक आहे आपल्याकडे. आणि हा आहे त्यांचा मुलगा आणि गावातले सगळेच मंडळी दादांच्या वाढदिवसासाठी आले होते. दादांचे भाऊ मित्र आहेत, फ्रेंड्स सगळेजणच बड्डेला आले होते. आणि एवढे बड्डेला सगळेजण पाहून नानांनी लगेच सुरुवात केली आपल्या गायनाला. हे आहेत आमचे सुनील नाना आणि त्या सुनील नानांनी मस्त गाणे गाऊन पुढे पण बाकी सगळ्या मित्रांनी त्या नानाला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. आणि कोणी गिफ्ट्स आणली, कोणी कॅडबरी आणली. खरंच आमचे हे नाना म्हणजे ना सर्वांचे आदरस्थान आहेत आणि ते कोणाची काही हेल्प लागू लगेच मदत करतात. त्याच्यामुळेच आज त्यांचा एवढा मित्रपरिवार आहे. आणि या मित्रपरिवाराकडून सगळ्यांकडून नानाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या गेल्या, गिफ्ट दिले गेलेत. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला नक्कीच आवडेल की माझं जे अँकरिंगचं काम आहे त्याची सर्वात मोठी सुरुवात म्हणजे हा व्यासपीठ जो दिला तो आम्हाला महेंद्र नानांनी दिला होता व्यासपीठ. आणि त्या व्यासपीठापासूनच मी खूप सारी सुरुवात केली अँकरिंगची. आणि ही त्यांची सगळी फॅमिली आहे. आणि फॅमिलीनंतर मग आम्ही अजून गेलो आणि बाकी सगळे आमच्या ग्रुपचे पण होते मेंबर्स, त्यांनाही भेटलो, त्यांनीही नानाचा सत्कार केला. आणि मग काय ग्रुप आला बोलला तर आपलं एक सेल्फी व्हिडिओज होणारच. तर हे आमचे सगळे आगरी महोत्सव म्हणजे लोढा निलजे पलावाचे हे सगळे कलाकार्स आहेत आणि ते सगळेजण मॅनेजमेंट बघतात. तर हे आम्ही सगळा ग्रुप मिळून आज एक व्हिडिओ काढला नानांसोबत आणि नानाला शुभेच्छा दिल्या. आणि अजून काय पब्लिक थांबत नव्हती एवढंच होऊन पण मग नंतर मी आणि माझ्या मिस्टरांनी नानाला शुभेच्छा देऊन एक मस्तपैकी व्हिडिओ बनवली. त्याच्यानंतर गेलो ती वहिनीला आणि त्यांच्या मुलाला भेटायला. तर इकडे बघू शकता मस्त अशी फॅमिली फोटो काढला आहे. आणि काय बघताय अजून असाच बड्डे होत राहणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना जर नानाला शुभेच्छा द्यायची असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की द्या. बघा अजूनपर्यंत केक्स येतात जवळजवळ इवन 12-12:30 वाजले तरी नानाचा बड्डे होतच होता. मग काय मम्मी गेली जेवायला आणि जेवायला मेनू बघू शकतात, दाल मुंडी, चिकन, मटन. चला मग मी